सायखेडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत चांदवड या गावाच्या शिवारात एके ठिकाणी अवैध मद्य निर्मिती म्हणजे डुप्लिकेट दारूची फॅक्टरी आहे ही माहिती आपल्याला प्राप्त झाली होती। त्या आधारावर आपण आपले जे क्राईम ब्रांच आहे त्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबर आपण रेड तिथे केलेली आहे। त्यामध्ये एके ठिकाणी ऑटोमेटेड सेमी ऑटोमेटेड ज्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाईप म्हणू शकतो तशा प्रकारचं एक युनिट आपण या कारवाईमध्ये आपल्याला सापडलेलं आहे। यामध्ये वेगवेगळ्या 3 ब्रँडचे मद्यनिर्मिती केली जात होती डुप्लिकेट दारूची। आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार 1500 बॉक्सेस जे आहेत भरलेले ते पोलिसांनी याच्यामध्ये सीज केलेले आहेत। टोटल मुद्देमाल जो आहे तो 1 कोटीच्या वरतीच्या आसपास आहे। याच्यामध्ये तिथले इक्विपमेंट्स आणि जो तयार मद्यसाठा होता तो आपण सीज केलेला आहे। त्याचबरोबर ते मद्य निर्मितीसाठी जे स्पिरिट आणलं गेलं होतं ते देखील आपण पोलिसांनी सीज केले आहे। तिथे त्यांनी एक इंडस्ट्रियल आर ओ प्लांट लावला होता, कारण का पाणी जे आहे पाणीचा एक स्पेसिफिक आर ओ आणि शुद्धता ठेवण्यासाठी त्यांनी एक इंडस्ट्रियल आर ओ प्लांट तिथे लावला होता, ज्याचा वापर या मद्य निर्मितीमध्ये ते करत होते। सदर काम करण्यासाठी त्यांनी एक जुनं मंगल कार्यालय जे आहे जे आता बंद होतं तिथे हा त्यांनी पूर्ण सेटअप केला होता। या लोकांनी पण चतुरपणे दिवसा लोकांच्या लक्षात येईल त्यामुळे ही कारवाई जी आहे मद्य निर्मितीची ते रात्रीच्या वेळी करायचे। हे मशीन्स जे आहेत त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक बॉटलमध्ये डिस्पेन्सेशन मशीन्स असायच्या जे ठराविक ml जे आहेत ते बॉटलमध्ये डिस्पेन्स करायचे आहे। त्याचबरोबर कॉकिंग आणि लेबलिंग मशीन्स जे आहेत ह्या आपण तिथे जप्त केलेल्या आहेत। वेगवेगळ्या ब्रँडचे लेबल्स जे आहेत ते ह्या गाडीमध्ये आपल्याला मिळालेले आहेत आणि याच्यामध्ये आता हे पोलीस अधिक तपास करत आहे। जे त्यांचे कॉल डिटेल्स आहेत त्यावरून आपल्याला पुढची माहिती मिळेल। 12 आरोपी अजून सध्या आपण याच्यामध्ये अटक केलेले आहेत। यात दाते नामक एक व्यक्ती आहे जो हा तिथं लोकल लेवलला चालवायचा ही प्राथमिक माहिती आहे। तरी पण याच्या मागे जे मुख्य सूत्रधार असतील त्याच्या संदर्भाने पोलीस माहिती घेत आहे। ही जे माल तयार केला गेला होता तो वेगवेगळ्या ट्रक्समधून बाहेर पाठवला जायचा, जे तिथे आपल्याला बिलं किंवा हे जे सापडले त्यानुसार हा कुठेतरी बाहेरच्या राज्यामध्ये किंवा बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जातानाचा दिसत आहे, पण आपल्या जिल्ह्यामध्ये पण हा कुठे कुठे जात होता या संदर्भाने पण आपण माहिती घेत आहोत।